नमस्कार. आता बातमी पाहूयात. श्री संत नामदेव महाराज संस्थान उंब्रज तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील 108 कुंडी विष्णुयाग यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमंत भागवत कथा ज्ञानेंद्रिय सोहळ्यानिमित्त धाकटे पंढरपूर उंब्रज येथे काल दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी ध्वजस्थापना व जागेचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांसह भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर कांगणे यांनी साधला आहे संपर्क. पाहूयात सविस्तर बातमी. महाराज रामकृष्ण रामकृष्ण उंब्रज देवस्थानामध्ये आज कार्यक्रमाचे ध्वजारोहण झालेले आहे. त्या संदर्भामध्ये आज कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत? आता आज आपण वास्तविक पाहिलं तर येत्या 27 फेब्रुवारी ते 6 मार्च या 8 दिवसामध्ये विष्णुयाग यज्ञ आहे 108 कुंडली. त्याचबरोबर श्रीमद भागवत कथा आहे. भागवत कथाकार आहेत देवकीनंदनजी ठाकूर. आणि हा 8 दिवसाचा प्रोग्राम आणि या 8 दिवसाची सुरुवात म्हणजे आजपासून झाली म्हणायला हरकत नाही. कारण कोणताही कार्यक्रम करायचा झाला तर त्याला मंडप बाकीची सगळं साधनं लागतात आणि ते आजपासून आपण ध्वजस्थापन केला. हिंदू धर्मामध्ये सांगितलंय की कोणतेही शुभ कार्य करायचं असेल तर भगवा हा फडकवला पाहिजे. आणि आज तो भगवा फडकून आम्ही त्या कार्यक्रमासाठी त्या यज्ञासाठी आम्ही आज कार्यरत झालो असं म्हणायला हरकत नाही. आणि इथून पुढे आम्ही सर्व जी व्यवस्था लागणार ती आम्ही इथून पुढे करणार आहेत. आणि 28 तारखेच्या प्रोग्रामासाठी आम्ही सर्व नामदेव भक्त हे त्या कार्यक्रमासाठी आम्ही तत्पर व्हायला होत आहोत. महाराज या कार्यक्रमासाठी किती भक्त भाविक येतील असं अंदाज आणि त्यांचे काय योजना केलेली? आता आम्ही जवळपास आमचं टार्गेट आहे की सुरुवातीला पहिल्या दिवशी 20,000 येतील आणि शेवटच्या दिवशी 1.5 लाख लोक येण्याची शक्यता आहे. तसं तर मी 2 लाख लोकांची व्यवस्था करत आहे आणि अजून जरी वाढले तर ते नामदेव महाराज सांभाळून घेतील एवढं नक्की आहे. पण कमी लोक येणार नाहीत एवढं मात्र आहे. कारण हा सर्व आमच्या नामदेव भक्तांसाठी किंवा परिसरासाठी हा एक प्रकारचा कुंभमेळा आहे. ज्याप्रमाणे प्रयागराजमध्ये आज कुंभमेळा लागलाय, अख्ख्या भारतातून लोक चाललेत, तद्वत या ठिकाणी बी त्रिवेणी संगम आहे. एक आहे यज्ञ, दुसरा आहे कलशरोहण आणि तिसरा आहे श्रीमद भागवत कथा. म्हणजे 3 संगम आहे. इथंही एक प्रकारचा आज महाकुंभ लागणार आहे आणि त्यासाठी किती लोक येतील याचा आपण काही गणित लावू शकत नाही. महाराज, आपण आताच म्हणलात की त्रिवेणी संगम कार्यक्रम आहे आणि त्यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण गेल्या 3 वर्षापासून अन्नत्याग केला होता. आपली अशी व्यथा होती की आपण जोपर्यंत कळसरोहण होणार नाही तोपर्यंत आपण अन्न घेणार नाही, अन्नाचं कण घेणार नाही. आज ती घडी समीप आलेली आहे. काय वाटतं आपल्याला? काय भावना असते? आता याच्यात मध्ये काय महाराजांचीच कृपा म्हणायला हरकत नाही. कारण गेले 3 वर्ष झाले मी खात नाही, काही नाही, जेवत नाही, पण जगतोय. कारण त्यांनी ऊर्जा देणारे तेच आहेत. आपण खाल्लं काय न खाल्लं काय जगवायचं त्यांच्या मनात आहे. मला ते जगवत आहेत. आता इथून पुढे त्यांनी जगवणार आहेत, अगोदरही त्यांनी जगवले, त्याच्यामुळे काही वाटत नाही. अजून बी माझी तर इच्छा अशी आहे की हे उपवास असाच चालवा. पण लोकच मला मागे लागलेत की महाराज नाही चलू नका, तुम्ही उपवास सोडा. आता बघू त्या दिवशी महाराज जी बुद्धी देतील त्यानुसार विचार येईल. आताच मी तुम्हाला सांगत नाही की मी सोडेलच उपवास. महाराज, येणाऱ्या सर्व भक्त भाविकांना आपण काय आव्हान करणार? की सर्वांना एकच आव्हान करू इच्छितो की या ज्ञान यज्ञामध्ये किंवा कर्मयज्ञामध्ये, ज्ञान यज्ञ म्हणजे श्रीमद भागवत कथा व कीर्तन आणि कर्मयज्ञ म्हणजे यज्ञ 108 कुंडी विष्णुयाग यज्ञ. आणि दुसरा एक कर्म आहे की इथं जे येणारे समाज आहे, भक्त आहेत, या सगळ्यांची सेवा, याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सामील होऊन याच्यात जेवढं पुण्य वाटून घेता येईल, वाढून घेता येईल तेवढं वाटून घ्यावं, एवढं सर्वांना आवाहन करतो. अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली, ही बरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल